कोण अँकर मिमिक्री पण करतं, कोण अँकर गाणी गात असतं. बरोबर. सो अँकर ट्राय टू कम विथ सम काइंड ऑफ ऍडिशनल स्किल्स आहे की वेडिंग अँकर्स बघितलं तर त्यांना माहिती की सर्टन टाईपच्या मोल्ड मध्ये त्यांना असलंच पाहिजे. Absolutely. तर असं ऍज अन अँकर काय स्किल म्हणजे तुम्ही हे सगळ्या टाईपच्या स्किलना ग्रूम करायला त्यांना शिकवता का? व्हॉट इज द प्रोसेस लाईक? जर तुम्हाला चांगला हायली पेड अँकर व्हायचं असेल तर तुमच्याकडे एक USP असायला पाहिजे. युनिक सेलिंग प्रपोजिशन एक पाहिजे, जे काय असू शकतं, डान्स असू शकतं, जे गाणं असू शकतं, तुमच्या शायरी तुमच्या लक्षात राहता येत हे असू शकतं, तुमच्या व्हॉइस मध्ये एक वेगळ्या प्रकारचं मॉड्युलेशन आहे ते असू शकतं, तुमचा भारदस्त आवाज असू शकतो, तुम्ही मिमिक्री करताय. माझ्याकडे खूप सारे स्टुडंट्स आहेत जे गिटार प्ले करतात. तुम्ही जर कुठलं इन्स्ट्रुमेंट प्ले करताय ते तुमचं USP असू शकतं. माझ्याकडे स्टुडंट आहेत जे पपेट शो करतात. ओके. माझ्याकडे काही स्टुडंट आहेत जे जादूकर ज्यांना येते, हे सगळे तुमचे USP असू शकतात. अँकरिंग जसं पूर्वी फक्त जेव्हा कुणीतरी येणार आहे त्याची अनाउन्समेंट, आता असं राहिलेलं नाहीये. आता त्यामध्ये खूप सारे पोर्शन्स आहेत जे ऍड करावे लागतात. आणि एंटरटेनमेंट, तुमचा इव्हेंट जो आहे ना तो गुजराती थाळीसारखा असायला पाहिजे. त्यामध्ये स्वीट पाहिजे, त्यामध्ये तिखट पाहिजे, त्यामध्ये खट्टा मिठाई ना एव्हरीथिंग, सगळे इमोशन्स पाहिजे. मग हे जेव्हा सगळे इमोशन्स असतील तेव्हा तो इव्हेंट ग्रेसफुल दिसेल, कलरफुल दिसेल आणि तुम्हाला लक्षात येईल का आपण तुम्हाला मारुती 800 पण पुणे टू मुंबई पोहोचवणार तुम्हाला आणि मर्सिडीज पण पुणे टू मुंबई पोहोचवणार. देन वाय डू पीपल पे मोर फॉर काय कष्ट करून मर्सिडीज? कारण तिथे तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतो. तुम्हाला जर ऍज अन अँकर एक्स्ट्रा पे हवा असेल, जास्त तुमचं नाव हवं असेल, फेम हवं असेल, किंवा ऑब्व्हियसली एव्हरीबडी इज वर्किंग फॉर मनी, तो तुम्हाला हायली पेड अँकर व्हायचं असेल तर ते एक्स्ट्रा जो एक्सपिरियन्स आहे तो त्या व्यक्तीला म्हणजे तो समोरच्या ऑडियन्सला द्यायला लागतो, जो ते कधी विसरणार नाही. त्यांना त्यांच्या इमोशन्स, यू हॅव टू अंडरस्टँड अ ह्युमन इमोशन, की आता मला ह्या व्यक्तीसोबत, जसं की मला आता तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे मला कळलं, मग मला ते द्यायचंय. म्हणजे जे समोरच्या ऑडियन्सला हवंय ते आपल्याला द्यायला पाहिजे, ते नाही जे आपल्याला येतंय. बरोबर आहे. आणि एक ऑडियन्सची वाईब पकडून त्या वाईब बरोबर त्यांना हॅपी, सॅड आणि सगळं इमोशनल याच्यातून घेऊन जाणं हे अँकरचं काम असतं. आणि खरंच इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये आज जे क्वालिटी ऑफ अँकर लागतं ती रिक्वायरमेंट पण खूप हाय झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज एकमेव अँकर कोच, ते पण महाराष्ट्राचा, ते पण साताराचा आहे, ह्याचा एक मराठी मूड, एक चॅनल म्हणून, मराठी म्हणून आम्हाला प्रचंड अभिमान आहे.